मंडळी, येत्या काही दिवसात महानगरपालिकांसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्या धर्तीवर मुंबईत हालचाली सुरू झाल्यात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होणार अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलेलं असतानाच रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली की कौटुंबिक यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले, ते आपण जाणून घेऊच। पण बेस्ट निवडणुकीत बसलेल्या पराभवाच्या दणक्यानंतर उद्धव ठाकरे जागे झालेत। आता त्यांनी अरुण गवळी यांचे भाचे सचिन अहिर यांना त्या अनुषंगाने मोठी जबाबदारी दिली। ती नेमकी काय? रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जी खुरापत उकरून काढली आहे त्याचा शिंदेच्या शिवसेनेला कसा सेटबॅक बसणार? आणि सध्या मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या जागांची आरक्षणानुसार सोडत झाली आहे त्या कुणाला कुठली जागा सुटली आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर सुरुवात करू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीपासून। संजय राऊत म्हणाले की रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली। यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात अर्धा तास राजकीय चर्चा झाली। मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, तसंच मनसे हा एक राज्यातील प्रमुख पक्ष आहे, त्यामुळे याबाबत मी अधिकृतपणे कोणतेही भाष्य करू शकत नाही। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत। मात्र आता दोन्ही बंधूंमधील राजकीय युतीची चर्चा पुढे गेली आहे। माघारीचे दोर आता नाहीत। कोणी कोणत्या मेळाव्यात काय बोललं हे नंतर बघूयात। आता तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहेत। स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांनीही याबाबत अंतिम टप्पा गाठलाय असं राऊतांनी स्पष्ट केलंय। ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात मुंबईसह 27 महापालिका आहेत। प्रत्येक जागांबाबत चर्चा होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे। या सर्व बाबींवर आमची चर्चा होत आहे। दिल्लीचा जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो अस्सल भगव्या रंगाचा आणि मराठी बाणा असणार असेल। हा बाणा शिवसेना आणि मनसे या 2 पक्षात आहे। ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असा विश्वास व्यक्त करत ही युती फार वेगळी तसंच दिल और दिमाग से बनी हुई है, फक्त राजकीय युती नाही असं संजय राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्याने मुंबईसह महाराष्ट्राचं राजकारण 180 डिग्री चेंज होऊ शकतं, कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। सध्या भाजपला चॅलेंज करतील असे ताकदीचे पक्ष राहिले नाहीत, त्यामुळे विरोधकांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। या काळात ही पोकळी 2 ठाकरे भाऊ एकत्र आले तर भरून निघण्याची शक्यता आहे। त्यामुळेच गेल्या 3 महिन्यात राज उद्धव ठाकरे 5 वेळा भेटले आहेत। उद्या तर राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुद्धा बोलावली आहे। दरम्यान याच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनेत मोठा फेरबदल केलाय। आमदार सचिन अहिर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सचिन अहिर हे अरुण गवळी यांचे भाचे असून त्या दोघांचाही भायखळा भागावर मोठा प्रभाव आहे। अरुण गवळी आणि सचिन अहिर यांची भेट सुद्धा चर्चेचा विषय ठरली होती। अलीकडे जी बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक झाली त्यात झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। खरं तर बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संघटनांनी एकत्र येऊन पॅनल उभं केलं होतं। मात्र या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि ठाकरे गटाच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला। यानंतर सत्ताधारी पक्षांकडून विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे ब्रँड संपुष्टात आल्याची टीका जोरदारपणे सुरू झाली। या पराभवामुळे ठाकरे गटावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच बेस्ट कामगार सेनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे ठाकरे गटानं मुंबईतील राजकीय रणनीती बळकट करण्याचा प्रयत्न केलाय। सचिन अहिर यांचा कामगार चळवळीतील दांडगा अनुभव आणि संघटन कौशल्य पक्षासाठी उपयोगी ठरेल अशी ठाकरे यांना आशा आहे। तसंच ठाकरे गटाचे उपनेते नितीन नांदगावकर आणि सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नांदगावकर हे त्यांच्या आक्रमक आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जातात। यापूर्वी त्यांनी सामान्य नागरिकाच्या तक्रारी निवारणासाठी खळखट्ट्यासह इतर पद्धतीने आंदोलनं केलेली आहेत। याशिवाय गौरी शंकर खोत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नव्या नेतृत्वामुळे बेस्ट कामगार सेनाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे। एका बाजूला दोन्ही ठाकरे बंधू आपले पक्ष साधत असताना दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दसरा मेळाव्यामध्ये गंभीर आरोप करून शिंदे सेनेसाठी गोत्यात येण्याची परिस्थिती निर्माण केली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी 2 दिवस लपवून ठेवला होता असा गौप्यस्फोट करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा देखील आरोप रामदास कदमांनी केला होता। रामदास कदम यांच्या आरोपानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला होता। मात्र याबाबत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याची उत्सुकता होती। आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भाष्य केलंय। उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांवर बोलत नाही। रामदास कदम हा हरामखोर आणि नमक हराम आहे, त्यामुळे त्याच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही असं उद्धव
उद्धव ठाकरे म्हणाले. एका बाजूला कदमांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांची सिंपती मिळू लागली आहे. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला होता. लोकसभेत दोन्ही शिवसेनांचा स्ट्राईक रेट जवळपास सारखाच राहिला, तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे वरचढ ठरली. शिंदे सेनेनं 57 तर ठाकरे सेनेनं 20 जागा जिंकल्या. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढलाय. यामुळे शिंदे सेनेचं मोठं नुकसान व्हायची दाट शक्यता आहे. तसंच शिंदे सेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपालाही ज्याची झळ बसू शकते असं बोललं जात आहे. त्यांच्या आरोपाचं टायमिंग पूर्णपणे चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जर कदम यांचे आरोप खरे आहेत, मग ते मागील 13 वर्ष काय करत होते? बाळासाहेबांचे हाल होत असताना कदम गप्प का राहिले? आता उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेतल्यावरच त्यांना याची आठवण कशी काय झाली, असे अनेक प्रश्न ठाकरे गटाकडून निर्माण केले जातात. रामदास कदम यांनी एका विधानानं एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसेश, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर या सगळ्या जणांचा नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण ही सगळी मंडळी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पुढे मंत्री झाली होती. या सगळ्यांची निष्ठा जर बाळासाहेबांच्या पायाशी होती, तर मग त्यांनी हा सगळा प्रकार सहन का केला? तो पाहून ते गप्प का बसले, असा प्रश्न उपस्थित होतोय. 2014 मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवताना सनसनाटी आरोप केला होता. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना तेलकट वडे देण्यात आले होते. मला याबद्दल समजल्यावर मी साहेबांना चिकन सूप पाठवलं, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. जनमानसात त्याचे पडसाद उमटले आणि हे विधान राज ठाकरेंच्या अंगलट आल्याचं दिसलं. तसंच आता काहीसं शिंदे सेनेसोबत होऊ शकतं असं बोललं जाते. कारण ठाकरे कुटुंब आणि मुंबई यांचं नातं मुंबईत अतिशय घट्ट आहे. कदमांच्या वक्तव्याचे परिणाम त्यांच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत सहन करावे लागू शकतात. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली आहे. 33 नगर परिषदांपैकी 17 नगर परिषदासाठी अनुसूचित जाती महिलांना आरक्षण जाहीर झालंय. त्यामुळे 17 महानगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे. दरम्यान नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार यावर स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं ठरत असतात. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणखी एक सांगायचं म्हणजे 68 नगर परिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, तर 67 पैकी 34 नगर परिषदा ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. एकूण 74 ठिकाणी महिलांना नगराध्यक्ष पद मिळणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.